असे कारण बघूया जे आपण बदलू शकतो. त्यांना योग्य ते ट्रीटमेंट दिली तर ते समूळ नष्ट होऊ शकतात आणि प्रेग्नन्सी नॅचरल राहायला काही त्रास होत नाही. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी तांदळे. मी बोलते श्रीकृष्णा क्लिनिक, डोंबिवली येथून. समजून घ्यायला खूप सोपं आहे की नॅचरल प्रेग्नन्सी ज्या कारणांमुळे राहिली, ज्या घटकांमुळे राहिली, जेव्हा त्या घटकांमध्ये एखादा आजार निर्माण होतो तेव्हा तेच घटक हे वंध्यत्वाला कारणीभूत ठरतात. गर्भाशयाचे असे काही आजार आहेत जे आपण समूळ नष्ट करू शकतो, जे आपल्याला कॉमनली दिसून येतात. म्हणजेच एक फायब्रॉइड्स, एंडोमेट्रियोसिस असतं किंवा लो एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी, म्हणजे गर्भाशयाची गर्भधारणा करण्याची शक्ती कमी झालेली असते. दुसरा घटक आपण बघतोय तो म्हणजे ओव्हरीज अँड फॅलोपियन ट्यूब. जुने कुठले आजार असतील, कुठले ऑपरेशन झाले असतील तर फॅलोपियन ट्यूब ब्लॉक व्हायची शक्यता जास्त असते. योग्य ते उपचार केले तर हे ब्लॉक झालेले फॅलोपियन ट्यूब्स आपण ओपन करू शकतो आणि प्रेग्नन्सी राहायला मदत करू शकतो. ओव्हरीजमध्ये बीजनिर्मिती होत असते. बीजनिर्मितीला अफेक्ट करणारे आणि बीजाच्या क्वालिटीला सुद्धा अफेक्ट करणारे काही आजार आहेत. उदाहरण म्हणजे लो AMH, PCOD. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे हॉर्मोन्स. आजकाल हॉर्मोनल इम्बॅलन्सचे आजार खूप प्रमाणामध्ये दिसून येतात, जसं थायरॉइड म्हणजेच हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम, PCOD, तसेच हाय प्रोलॅक्टिन लेवल इन ब्लड. चौथा फॅक्टर म्हणजे गर्भाशयमुख, सर्विक्स. या ठिकाणी जुने कुठले इन्फेक्शन्स असणे, पॉलिप असणे, सिस्ट असणे, असे काही आजार निर्माण झालेले असतात की ज्याच्याने नॅचरल प्रेग्नन्सी राहू शकत नाही. पुढचा व्हिडिओ असेल की अशी कुठले 5 कॉमनली दिसणारे आजार आहेत ज्याला समूळ नष्ट करून आपण नॅचरल प्रेग्नन्सी ठेवू शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.